एक अभिनेत्री म्हणून आणि सगळं ऐकताना मला असं कुठेतरी जाणवलं, तिला रडताना बघताना मला वाईट वाटलं की ती का रडते. सगळ्यात आधी गोष्ट, तिला जेव्हा प्रगट व्हायचं होतं ना, तेव्हा तिने जेव्हा करुणा धनंजय मुंडे ज्यावेळी फर्स्ट टाइम तिने जेव्हा तिचं नाव घेतलं होतं, त्याच वेळी तिला बोललं गेलं पाहिजे होतं आणि तेव्हा ती नाही बोलली. त्याच्यामुळे त्या गोष्टीला एक वेगळीकडे वळण लागलं आणि त्याच्यामुळे राजकीय पक्षातले नेते, त्या लोकांनी म्हणजे अण्णा धस यांनी तिचं नाव घेतलं. याचा अर्थ असा नव्हे की मी अण्णांच्या बाजूने आहे, की अण्णांनी या पद्धतीने नावं घेतले ते बरोबर आहेत. सगळ्यात आधी अण्णांनीही बघायला पाहिजे होतं ते खरं आहे खोटं आहे काय आहे. आपण एखाद्या एक सिने अभिनेत्रीचं नाव घेऊन ज्या व्यक्तीच्या बाजूला ग्लॅमर आहे आणि तिचं नाव घेतल्यामुळे आपण फेमस होऊ शकतो किंवा मोठे होऊ शकतो किंवा याला एक राजकीय वळण लागू शकतं, हा ज्या पद्धतीने जे नाव घेतलं ते चुकीचं होतं. पण प्राजक्ताने सुद्धा जेव्हा पहिल्यांदा सगळ्यात आधी जेव्हा करुणा धनंजय मुंडे, ज्या धनंजय मुंडेंची बायको आहे, तिने जेव्हा बोलले होते त्याच वेळी विचारलं पाहिजे होतं ठासून, अगं बाई माझं नाव का घेते, मी नाहीये त्यातली, माझं नाहीये, माझा काही संबंध नाहीये, काय तुझ्याकडे प्रूफ आहे, का नाही विचारलं. तेव्हा विचारलं गेलं पाहिजे होतं, कारण हा विषय वेगळा होता. एक महाराष्ट्रातल्या आपल्या बीड जिल्ह्यातला एक सरपंच निर्गुण हत्या होतीये. दीपालीजी दोन गोष्टी तुम्ही मांडताय. जस्ट टू क्लिअर थिंग्स तुमचं जे म्हणणं आहे ते अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी मला हे विचारायचं आहे की जे घडलंय हे घडलंय हे चुकीचं आहे. फक्त प्राजक्ता माळी उशिरा व्यक्त झाली एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की ती ज्या प्रकारे व्यक्त झाली ती पद्धतच तुम्हाला चुकीची वाटते? अगदी 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 बरोबर की तिने थोडं उशिरा प्रगट झाली. ती आधी बोलली असती ना तर तो विषय तिथे झाला असता, तिथे क्लिअर झालं असतं की उगाच कलाकारांचं नाव का घेताय तुम्ही. कलाकारांचं एक वेगळं अस्तित्व आहे, ते कलाकार आहेत, ते कुठेही जातात, कुठेही प्रगट होतात, कुठेही त्यांना बोलवलं जातं. राजकीय नेत्यांचे फंक्शन्स असतात, कला क्रीडा महोत्सव असतो मोठ्या मोठ्या ठिकाणी, तिथे प्रत्येक जण जातं. मग तिकडे गेल्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने जर आपलं नाव घेतलं जातंय तर हे चुकीचं आहे. आणि त्यामुळेच अण्णांना पण मी सांगू इच्छिते की अण्णा आता बोलतायत की मला हा विषय संपलाय, पण हा विषय संपत नसतो. अशा कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत, कितीतरी गोष्टी मागेही झालेल्या आहेत, माझ्यावर सुद्धा या गोष्टी झालेल्या आहेत. मला तर दाऊद इब्राहिम पासूनच्या घरात जाऊन इंटरनॅशनल गँगस्टर मध्ये जाऊन बसून ठेवलं होतं. माझंही करिअर चाललेलं असताना, एका ट्रॅकवर चाललेलं असताना, एका दिशेने चाललेलं असताना अशा प्रकारे सगळे हे प्रगल्भ नेते आहेत. असं नाही की हे आजकालचे नेते आहेत, गेली कित्येक निवडणुका बघितलेल्या आहेत, अनेक वर्षांचं महाराष्ट्राचं राजकारण बघितलेले सुरेश धसांसारखे नेते आहेत. ते असे ऑफ ट्रॅक का जात असावेत? काय त्यांना मोटिवेट, ह्याच्यातून काय होतंय? अण्णांनी हा विषय चांगला घेतला होता, तो बाहेर आले होते. उलट मला हे होतं की बाबा कोणतरी बोलतंय, कोणतरी प्रकट होतंय, बीडमधनं कोणाचा तरी आवाज निघालाय. पण हे निघत असताना अण्णांनी अशा पद्धतीने नाही घेतलं पाहिजे होतं. केवळ एवढे मोठे नेते आहात तुम्ही, कलाकार, स्त्री हा विषय जर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही मांडताय